उद्धव ठाकरेंकडनं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी, स्मारकाचं 50% बांधकाम पूर्ण, 2027 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होणार असं वाटतं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ESIC रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी विनामूल्य देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय. राज्यात आरोग्य सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याचा सरकारचा प्रयत्न. नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण, वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थित. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळणार, एकनाथ शिंदेंनी केलेली कामं जनता विसरलेली नाही, शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांचं वक्तव्य. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यान राडा. नगरपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून झाला वाद. राष्ट्रवादीचा उमेदवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षांमध्ये झाली झटापट. गुजरातच्या भावनगरमधील वनाधिकाऱ्यानं केली पत्नी आणि 2 मुलांची हत्या. पत्नी आणि मुलांच्या बेपत्ता होण्यामागे पूर्वनियोजित हत्येचं कारण असल्याचं निष्पन्न. आरोपी वन विभागाच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.